टप्पे आम्हाला आढळतात. In the same manner, त्याचप्रमाणे spiritual maturity also have 3 stages. आत्मिक प्रौढतेच्या देखील 3 पायऱ्या आहेत किंवा 3 टप्पे आहेत. So what are the 3 stages of spiritual life or maturity? आणि मग आत्मिक प्रौढतेच्या 3 पायऱ्या कोणकोणत्या आहेत किंवा कोणकोणते 3 टप्पे आहेत हे आज आपण शिकणार आहोत. Number 1, पहिली पायरी, the first stage is infancy or childhood. आणि त्याला आपण आत्मिक बालपण असं म्हणूया. पहिली पायरी कोणती? आत्मिक बालपण. We are born again. आमचा त्यावेळेला नवीन जन्म होतो. After the new birth, we have a stages of infancy, childhood. आणि जगिक एखादं बाळ जन्मल्यानंतर त्याच्या जशा वाढीच्या पायऱ्या असतात त्याचप्रमाणे आत्मिक वाढीच्या देखील पायऱ्या असतात. जगामध्ये बाळ जन्मल्यानंतर पहिल्यांदा ते लहान असतं, बालपण असं आम्ही त्याला म्हणतो. आमेन. Everybody, yeah, please. Yeah. Everybody has to go through the season and the stage of childhood. आणि मग जगामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक जण या बालपणाच्या पायरीमधून किंवा टप्प्यामधून जातो. Number 2, दुसरी जी पायरी आहे youth. तरुणपणाची. When we start to grow into young, strong people. आणि मग बालपणानंतर ही जे लहान मुलं असतात ती हळूहळू तरुण बनतात, अधिक शक्तिशाली, सामर्थ्यशाली बनतात. And number 3 आणि तिसरी जी पायरी आहे is a stage of parenthood. आणि तिसरी पायरी म्हणजे आई बाप बनण्याची, मातृत्व आणि पितृत्व स्वीकारण्याची. When we grow into fathers and mothers. आणि आम्ही माता बनतो, आम्ही पिता म्हणतो आणि आमचं एक कुटुंब तयार होतं. ही तिसरी पायरी आहे. Now, let me read from 1 John chapter number 2. आणि पहिले योहान याचा दुसरा अध्याय आता आपण उघडूया. पहिले योहान याचा अध्याय 2. And let me read from verse number 12. 12व्या वचनापासून पुढे आपण वाचूया. पहिले योहान 2:12. And in Pehle Yohan, in chapter number 2, verse number 12, we will read about the first stage. आणि पहिले योहानाच्या दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये आम्हाला या प्रौढत्वाच्या किंवा आत्मिक वाढीचा जो पहिला टप्पा आहे, पहिली पायरी म्हणजे बालपण, त्या संबंधी या 12व्या वचनामध्ये आम्हाला पाहावया मिळतं. आमेन. Now listen very clearly what John is writing. आणि योहान या ठिकाणी काय लिहित आहे ते काळजीपूर्वक, लक्षपूर्वक ऐका. Is not amazingly so clear what we are आणि talking about? किती स्पष्टपणे या ठिकाणी योहानानं लिहिलेलं आहे बालपणाविषयी. Verse number 12, I'm writing to you, little children, because your sins are forgiven for his name's sake. पहिले योहान 2:12, मुलांनो मी तुम्हास लिहितो कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हास क्षमा झाली आहे. आमेन. Verse number 13, I'm writing to you fathers, because you know him who is from the beginning. I'm writing to you
young man, because you have overcome the evil one. I write to you, children, because you know the Father. आता पहिले योहान 13व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, बापानो मी तुम्हास लिहितो, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो मी तुम्हास लिहितो, कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो मी तुम्हास लिहिले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता. आमेन. Verse number 14, I write to you, fathers, because you know him who is from the beginning. I write to you, young man, because you are strong, and the word of God abides in you, and you have overcome the evil one. 14वे वचन, बापानो मी तुम्हास लिहिले आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो मी तुम्हास लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहात. तुमच्या ठाई देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. आमेन. Amen. Amen. Now, let's go back to stage 1. आता आत्मिक वाढीची पहिली पायरी बालपण याकडे आपण वळूया. Infancy and childhood. आणि लहान वय आणि बालपण, We call it baby stage of spiritual life. आणि आत्मिक जीवनामध्ये बालिशपणा किंवा बाळ सदृश्य स्वभाव असं आम्ही याकडे पाहतो. In this stage, the old life turns into new life in Christ. आणि या पायरीमध्ये जुनं जीवन ख्रिस्तामध्ये नवीन जीवनामध्ये बदललं जातं. But despite this glorious change, a new believer is still a spiritual baby. परंतु जरी हा आत्मिक बदल होत असला तरीही आत्मिक दृष्टीने ही व्यक्ती बाल सदृश्य किंवा बालिश स्वभावाची असते. And this is okay, आणि हे ठीक आहे, because every disciple, every believer has to go through these stages. कारण प्रत्येक विश्वासणाऱ्यांना या 3 प्रकारच्या पायरीमधून टप्प्यामधून जाणं भाग आहे. आमेन. Let's read from book of Romans chapter number 6. रोमकरास पत्र याचा 6वा अध्यायाकडे आता आपण वळूया. रोमकरास पत्र अध्याय 6. Verse number 1, we read, what shall we say then? Shall we continue in sin that grace may abound? Certainly not. How shall we who died to sin live any longer in it? Or do you not know that as many of us as were baptized into Christ Jesus were baptized into his death? Therefore we were buried with him through baptism into death, that just as Christ was raised from the dead by the glory of the Father, even so we also should walk in newness of life. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 1 ते 4. तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण यापुढे त्यात कसे राहणार? किंवा आपण जितक्यांनी
ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. आमेन. So it means we grow into newness of Christ. We grow into maturity the moment we are born again. आणि याचा अर्थ काय? की ज्या क्षणी आमचा नवीन जन्म होतो, त्या क्षणी आम्ही ख्रिस्तामध्ये वाढलं पाहिजे. आम्ही नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चाललं पाहिजे. आमेन. At the same time, after our conversion, after we are born again, we have to go through this childhood season and आणि stage. मग आमचा नवीन जन्म झाल्यानंतर आम्हाला या आत्मिक बालपणाच्या कार्यकालामधून जाणं भाग आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला त्यामधून जाणं भाग आहे. आमेन. Let's talk a little bit about the childhood things, the baby आता- stage of discipleship. आणि शिष्यत्वामधील हे जे बालपण आहे त्या संबंधी आणखीन काही गोष्टी आता आपण पाहूया. आमेन. So babies, number one, let me say, babies are immature and they are self-centered. आता लहान लेकरांचे किंवा बालकांचे स्वभाव काय असतात ते आता आपण पाहूया. जे लहान लेकरं असतात, ज्यांना आम्ही बालके म्हणतो, ती नेहमी स्वकेंद्रित असतात. स्वतःकडेच त्यांचं लक्ष असतं, असा त्यांचा स्वभाव असतो. आमेन. Now, Paul is writing to Corinthians. Shats. करंथीतील लोकांना लिहिताना संत पौल म्हणतो, And Paul said, 1 Corinthians chapter number 3, verse number 1. Excuse me. आणि पहिले करिंथी 3 अध्याय आणि पहिल्या Shats, are you वचनामध्ये there? संत पौल म्हणतो, Excuse me, give me just a second. I need to put my plug for my battery is low. Yeah. You can take your own time. Thank you, sir. That's perfect. Sorry for It's all interruption. right. Yeah. Thank you, sir. So, number one, babies are immature and self-centered. आणि बालकांचा पहिला स्वभाव काय आहे की बालक नेहमी स्वकेंद्रित असतात आणि ती प्रौढ नसतात, अपरिपक्व अशी असतात. And Paul wrote to Corinthians that he could not talk to them, he could not teach them the way he was supposed to teach to adults, but he was addressing them like babies. आणि मग पहिले करिती याचा 3रा अध्याय पहिल्या वचनामध्ये संत पौल करिती येथील मंडळीत काय म्हणतो पहा, बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकाबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे मला बोलावे लागले. आमेन. Number two, babies are ignorant and are unskilled.
दुसरा बालकांचा स्वभाव असतो की बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टींमध्ये लहान बालक त्यांचं लक्ष नसतं, त्या गोष्टी ते टाळतात किंवा महत्वाच्या गोष्टी त्यांना समजून येत नाहीत. So, in the baby stage, it's normal to be ignorant, but at the same time, grow into maturity to know more, to know more. But the baby stage is a stage and season of ignorance and unskillfulness. Pastor, I can't hear you now. You just take the volume. Can you hear me now? Can you hear Raise me the now? volume. Can you hear me now? No, still. You cannot hear me? Hello, hello. Let me Okay, disconnect it and I will connect it again. Let me see. Last time Okay. also such things happen. that's it. Can you hear me now? Yeah. Praise God. Yeah. Thank you. Here. Now you can start. Yeah. So Second babies nature of baby. Yeah. So babies are ignorant and are unskilled. दुसरा लेकरांचा बालकांचा स्वभाव काय पाहतो आम्ही की त्यांना त्यांच्या अंगी लहान लेकरांच्या कोणतंही कौशल्य नसतं, म्हणजे कोणतंही काम व्यवस्थित रीतीनं त्यांना करता येत नाही आणि महत्वाच्या गोष्टी त्यांना समजत नाहीत, त्या टाळतात. In the book Amen. of Hebrews, chapter number 5, verse number 13, the Bible says, "For everyone who lives on milk is unskilled in the word of righteousness, since he is a child." It is Hebrews. Hebrews chapter number 5, verse number 13. इब्रिकास पत्र याचा 5वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. इब्री 5:13. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बालक आहे. आमेन. And everywhere, even in the First Corinthians chapter number 3, verse number 1, Hebrews 5:13, where is the word child? There is a Greek word we use, nepios. आणि पहिले करिंथी 3:3 अध्यायामध्ये जे आम्ही वचन वाचलं संत पावलानं करिंथी येथे लिहिलेलं, किंवा आता इब्रिकराच्या 5व्या अध्यायामधील 13 वचन वाचलं, तिथं बालक या शब्दाबद्दल जो मूळ शब्द आहे, जो मूळ ग्रीक शब्द आहे, तो व्हॉट इज दॅट ग्रीक वर्ड? Nepios. एपिओस हा ग्रीक शब्द संत पावलानं मूळ भाषेमध्ये वापरलेला आहे. Is kind of a stage when a baby is still on nappies. आणि मग बालक ही अशी अवस्था आहे की हे मूल अजून बाळंतीण, म्हणजे त्याला तो चड्डी शर्ट घालत नाही, तर बाळंत ह्याच्यामध्ये नॅपीवर असतो किंवा नॅपकिन गुंडाळलेलं बालक, अशा स्थितीमध्ये तो असतो. अजून त्याला मग उभा राहता देखील येत नाही. अशा स्थितीमध्ये असलेल्या मुलाला बालक असं संत पाऊल संबोधतो, जो दुधावर अवलंबून आहे. कदाचित त्याला दात आलेले नाहीत, तो जड गोष्टी खाऊ शकत नाही. आमेन. The word ignorance means they don't know, they have to learn. आणि महत्वाच्या गोष्टी अशा लेकरांना समजत नाहीत, कारण त्यांना काही कळत नाही, कोणती गोष्ट महत्वाची कोणती महत्वाची नाही, यातला फरक ते करू शकत नाहीत. आमेन. A baby is ignorant about the consequences and dangers of fire. आणि लेकरांना
अनेक गोष्टींचा परिणाम काय होतो याची जाणीव नसते. त्यामुळे ते कसेही वागतात, कशालाही पकडतात, कुठेही बोट घालतात, काहीही करतात. त्यांना That's why परिणामाची जाणीव लक्षात येत नाही. that's why parents have to teach and tell and help babies. Don't touch that. Don't touch that. आणि म्हणून आई-वडिलांना लेकरांना शिक्षण द्यावं लागतं, प्रशिक्षित करावं लागतं, की या ठिकाणी हात घालू नका व लाईटच्या वायरीला हात घालू नका, बटणं दाबू नका आणि अशा प्रकारे लेकरांना आई-वडील शिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करतात. कारण लहान लेकरांना कोणती महत्त्वाची गोष्ट आहे, कोणत्या गोष्टीमध्ये धोका आहे वगैरे काही लक्षात राहत नाही. In the very same manner, in our Christian life, in the stage and season of infancy or childhood, believers are ignorant about many dangers of sin. आणि म्हणून आत्मिक जीवनामध्ये देखील अनेक विश्वासणारे अशा बालबुद्धीनं वागतात. अनेक पापामधील असलेले धोके अशा विश्वासणाऱ्यांना समजून येत नाहीत. म्हणजे जशी लहान मुलं न समजल्यामुळं कशाही ठिकाणी हात घालतात, लाईटच्या वायरमध्ये हात घालतात, शेगडीमध्ये हात घालतात, आणि तसंच आत्मिक दृष्टीनं अनेक विश्वासणारे त्यांना पापाचे परिणाम न कळल्यामुळं बालिश वृत्तीनं वागताना अनेक मंडळामध्ये आम्ही पाहतो. आमेन. Number 3, babies are unstable and impressionable. तिसरा जो बालकाचा स्वभाव आहे तो म्हणजे लहान बालक हे अस्थिर असतात. कोणत्याही प्रकारची स्थिरता नसते त्यांच्यामध्ये. एका जागी कधी थांबत नाहीत, एके ठिकाणी बसत नाहीत. अस्थिर असतात लहान लेकरं. When Paul is writing to Ephesians, chapter number 4, verse number 14, इफिसेतील मंडळीला संत पाऊल लिहिताना म्हणतो की 4था अध्याय आणि 18 वचन, Paul said that we may no longer to be children, and again the word nepios, tossed to and fro by the waves and carried about by every wind of doctrine, by human cunning, by craftiness in deceitful schemes. इफिस 4 वर्स 14. इफिस 4:14 वचन आपण वाचू. यासाठी की आपण यापुढे बाळासारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. So babies, they go through in the childhood a season of instability. आणि म्हणून आत्मिक दृष्टीनं जे बालबुद्धीचे असतात, बालकांसारखे वागतात, ते नेहमीच अस्थिर असतात. कोणत्याही स्थिरपणा त्यांच्या जीवनामध्ये दिसून येत नाही. आमेन. Number 4, चौथा स्वभाव बालकाचा, babies need milk. लहान लेकरांना नेहमी दुधाची आवश्यकता भासते. Chapter 1 Peter chapter number 2, verse number 2. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय 2रं वचन. पहिले Like- पेत्र 2:2. Like newborn infants, long for the pure spiritual milk, that by it you may grow up into salvation. पहिले पेत्र 2:2. तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निऱ्या दुधाची इच्छा धरा. आमेन. So let me conclude this session. आणि या अभ्यासक्रमाची आता सांगता आपण करूया. सारांशामध्ये आम्ही काय पाहिलं आहे? Spiritual babies
are immature? आत्मिक जे विश्वासणारे आहेत ते अपरिपक्व असतात, प्रौढ नसतात. They are self-centered? ते स्वकेंद्रित असतात, स्वतःकडेच त्यांचं जास्त लक्ष असतं. Ignorant and unskilled? त्यांना कोणतेही कला त्यांच्या अंगी कोणतीही कला नसते किंवा ते प्रत्येक गोष्टीमध्ये अनभिज्ञ असतात. महत्वाच्या गोष्टी त्यांना समजून येत नाहीत. Unstable and impressionable? आणि ते नेहमी अस्थिर असतात, ते नेहमी अधीर असतात. And need milk? आणि नेहमी लहान लेकरांना, बालकांना दुधाची आवश्यकता भासते. That is a baby stage. आणि ही आत्मिक बालकपणाची अवस्था किंवा पायरी किंवा टप्पा आहे. Everybody have to go through this stage. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला या पायरीमधून किंवा या टप्प्यामधून जावंच लागतं. But at the same time, it is very important that we grow into maturity from the baby stage to the youth and parental stage. पण बालपणाच्या या पायरीवरून या अवस्थेमधून जात असतानाच आम्ही वाढलं पाहिजे. आम्ही तरुणपणाच्या अवस्थेमध्ये आणि नंतर मातृपितृ याच्या अवस्थेमध्ये कौटुंबिक अवस्थेपर्यंत आमची वाढ झाली पाहिजे. And it's my prayer this morning आणि आजच्या या दिवशी माझी तुम्हा सर्वांसाठी हीच प्रार्थना असेल that you will grow into maturity and come to the stage of youth and even to the parental stage. आणि माझी ही प्रार्थना राहील तुम्हा सर्वांसाठी की तुम्ही बालपणाच्या या अवस्थेमधून पुढे जावं, तुमची वाढ व्हावी, तुम्ही आत्मिक रीतीनं तरुण व्हावं आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्ही आत्मिक माता पिता बनावेत, जेणेकरून तुम्ही इतरांना शिष्य बनवू शकाल. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. We'll pray and Hey, conclude. Sorry? Yeah. We'll pray and conclude this session. Yes. Any homework for students? Well, I would say write a summary of Yeah. these 3 stages of maturity. आता विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ काय लिहून घ्या. विद्यार्थ्यांचा गृहपाठ 3 टप्पे किंवा 3 पायऱ्या आत्मिक वाढीच्या आपण पाहिल्यात, त्या सारांश रूपानं विद्यार्थ्यांनी लिहून काढायच्या आहेत. आत्मिक वाढीच्या 3 पायऱ्या किंवा आत्मिक वाढीचे 3 टप्पे. आमेन. Amen. Hey, Paul, do you have something on your heart? Well, see, what's happening here, Cully, this is why I came in at the end, is what we do is we log out and then we log back in, then I'm doing my class. Oh, you Yeah. will be doing. Okay. Let me pray and conclude now. Sure. आपण प्रार्थना करू आणि या वर्गाची सांगता करूया. कंटिन्यू. Dear प्रे. Lord, dear Lord, we thank you for this time. प्रभू परमेश्वरा, या वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. The time of learning and teaching. आणि शिकवण्याची आणि शिकण्याची वेळ आम्हाला दिलीस त्याबद्दल. I bless every single student, Lord. आणि प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीला मी येशूच्या नावाने आशीर्वाद देतो. Bless them, Lord. प्रत्येकाला In आशीर्वाद Christ's name I pray. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन. Amen. थँक यू पास्टर. गॉड ब्लेस Amen. यू. It is such a joy and privilege. God bless you. God bless you. Bye-bye. Thank you. You're Bye welcome. bye. See you. God bless you. God bless you.
Hello. I logged out and I've come back in.